नादब्रह्मा इडलीच्या ठाण्यातील दुसऱ्या शाखेचे नितीन हायवेजवळ उद्घाटन। राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले। यांच्यासह नादब्रह्मा इडलीचे संचालक कृष्णा निडवचे, वकील ज्ञानेश्वर देशमुख, मराठी मालिका अभिनेता शुभम मुरुडकर, संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, कल्पेश बने, मुंबई मराठा संघटनेचे उपाध्यक्ष भूषण खैरनार, संजीवनी हॉस्पिटलचे संचालक पांडुरंग भोसले उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले। मराठी उद्योजकांना एक सुवर्ण संधी आहे। स्वतःची व्यवसाय सुरू करण्याची नादब्रह्मा इडलीची फ्रँचायझी घेऊन मराठी उद्योजक स्वतःच व्यवसाय सुरू करू शकतात। तसेच नादब्रह्मा इडली कशाप्रकारे खवय्यांची चव पुरवण्यासाठी सक्रिय आहे, तसेच उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी नादब्रह्मा इडलीचे संचालक कृष्णा निडवीचे यांनी यावेळी म्हटले। नादब्रह्मा इडलीच्या संपूर्ण महाराष्ट्रभर 250हून अधिक शाखा आहेत। नादब्रह्माच्या मार्फत 5000हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। केवळ 10 रुपयांमध्ये इडली चटणी सांबार येथे उपलब्ध असणार आहे। जितेंद्र पडवळ आणि जान्हवी पडवळ यांचीही या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती लाभली। नादब्रह्मा इडलीच्या पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या। या संदर्भातील अधिक माहिती संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार यांनी दिली आहे। नमस्कार, मी कृष्णा निडवचे, डायरेक्टर नादब्रह्मा इडली। 2020 मध्ये नादब्रह्मा इडलीच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन हे पुण्यामध्ये आम्ही केलं होतं। आज 3 वर्षामध्ये नादब्रह्मा इडलीच्या 250 पेक्षा जास्त शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आहेत। आणि नादब्रह्मा इडली चालू करत असताना सर्वसामान्य लोकांना, प्रत्येकांना एक अफोर्डेबल फूड आणि त्यांना चांगल्या दरामध्ये प्रत्येकाला उपलब्ध करून दिलं पाहिजे। आणि हेल्दी पदार्थ आज कोविड नंतर प्रत्येक जण, प्रत्येक ग्राहक, प्रत्येक माणूस आरोग्य किती जास्त महत्त्वाचं आहे हे कोविड नंतर प्रत्येकाला समजलेलं आहे। आणि तेव्हा मग हे नादब्रह्मा इडलीचे एक कॉन्सेप्ट घेऊन आम्ही काम केलं की प्रत्येकाचं आरोग्य कसं उत्तम राहील, प्रत्येकाचं आरोग्य कसं चांगलं राहील, त्या माध्यमातून पहिली शाखा चालू केली। आणि ग्राहकाचा प्रचंड प्रतिसादामुळे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज नादब्रह्मा इडली पोहोचलेलं आहे। आणि नादब्रह्माचं जर तुम्ही वैशिष्ट्य जर म्हणत असाल तर 10 रुपयामध्ये इडली चटणी सांबर आम्ही प्रत्येक ग्राहकांना देतो। आणि प्रत्येक हॉटेलमध्ये फक्त सकाळचीच इडली मिळायची किंवा एखाद्या चांगल्या स्वच्छ ठिकाणी इडली मिळायची नाही, पण नादब्रह्माच्या माध्यमातून प्रत्येक शाखेमध्ये एकसारखी चव, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता आणि प्रत्येक ग्राहकांना 10 रुपयामध्ये आज इडली चटणी सांबर देण्याचं काम हे नादब्रह्माच्या माध्यमातून होतं। फक्त इथं व्यवसाय म्हणून आम्ही बघत नसून याच्याकडे, या व्यवसायाकडे, तर एक रोजगार निर्माण करून देण्याचं कामही नादब्रह्माच्या माध्यमातून होतंय। आज नादब्रह्माच्या माध्यमातून 5000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार निर्माण करून आम्ही दिलेलं आहे। आज मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असताना एक विचार केला होता की मी एखाद्या ठिकाणी जॉब करण्यापेक्षा प्रत्येकाला रोजगार कसा आपण निर्माण करून देऊ शकतो, या माध्यमातून काम जेव्हा चालू केलं, आज 3 वर्षामध्ये बघता बघता हे नादब्रह्मा इडलीचं छोटंसं रोपटं आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्राहकांपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। आणि ग्राहक आमच्याकडे जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत इडली खाण्यासाठी येतात तेव्हा प्रत्येक जण आवर्जून आम्हाला सांगतात अफोर्डेबल पण आहे, प्रत्येकाला स्पंजी असेल, ती क्वालिटी आहे, क्वालिटी जी आहे ती पण आम्ही मेंटेन ठेवून प्रत्येक ग्राहकाची सेवा करण्याचं काम नादब्रह्माच्या माध्यमातून होतंय। आणि दररोज नादब्रह्माच्या माध्यमातून 3 ते 4 लाख इडली आम्ही दररोज बनवतो। त्याच्यामुळे ही 10 रुपयामध्ये इडली देण्यासाठी आम्हाला परवडतं। आणि प्रत्येक ग्राहक आम्हाला एकच सांगत असतो की इडली प्रत्येकाच्या आरोग्याला चांगली आहे, हेल्दी आहे। लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कोणीही ही इडली खाऊ शकतो। आणि आज ठाणेकरांना एक विनंती असेल, प्रत्येकाने हा नादब्रह्मा इडलीचं 50 पेक्षा जास्त शाखा पूर्ण मुंबईमध्ये आमच्या आहेत, तर प्रत्येक नादब्रह्माच्या तुमच्या आजूबाजूच्या जवळच्या शाखेला जाऊन एक हेल्दी इडली तुम्ही खाऊ शकता, तुमचं आरोग्यही उत्तम तुम्ही ठेवू शकता। नादब्रह्मा इडलीचे फ्रँचायझी घेऊन व्यवसाय करायचा असेल, व्यवसायात जर यायचा असेल तर नादब्रह्मा इडलीचा जो फ्रँचायझी मॉडेल आहे हा शेफलेस मॉडेल आहे। म्हणजे इथं कोणत्याही आचार्याची गरज नाहीये।
4 ते 5 माणसांमध्ये हा चालणारा व्यवसाय तुम्ही प्रत्येक जण ज्यांना व्यवसाय द्यायचा असेल किंवा एक्झिस्टिंग ज्यांचे व्यवसाय पण नवीन व्यवसाय द्यायचा असेल तर नादब्रह्म.com ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि प्रत्येक स्टोअरवरती आमचे नंबरही आहेत फ्रँचायझीसाठी. तर तुम्ही येऊन नादब्रह्म सोबत व्यवसाय करून तुम्ही व्यवसायामध्ये यशस्वी नक्कीच होऊ शकता. आज आपले निडवणचे साहेब जे आहेत त्यांनी आज 3 वर्षापूर्वी जे धाडस दाखवला आणि ज्या पद्धतीने तुझा जो बिझनेस त्यांनी 250 फ्रँचायझी त्यांनी केली ते आज संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना शुभेच्छा आम्ही देत आहोत आणि ह्याच्या पुढे 1000च्या संख्येने त्यांची फ्रँचायझी होऊ ही आमची संभाजी ब्रिगेडची इच्छा असेल.